हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार म्हणजे आपलं उद्यापन आणि आपल्या मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस अमावस्येच्या अगोदर असतो तो. तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि उद्यापनाचा आणि आपल्या सुवासिनीचं जेवण वगैरे हे सर्व. तर इथे बघा ना, सकाळी मी छान अशी पूजा करून घेतली आणि आपले स्वामी महाराजांची पण पूजा करून घेतली. त्यानंतर म्हटलं चला आता आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे. तर इथे ना मी ह्या आता जी वाटी दाखवली ना त्या वाटीने 1 वाटी डाळ घेतलेली आहे, इकडे तांदूळ. तर इथे कुकरला ना पहिले तर मी पाणी टाकून, ज्यांच्यासाठी तुम्ही म्हणाल की हे काय आम्हाला माहीत नाही का, पण जे कधी स्वयंपाक पुरणपोळीचा बनवत नाहीत आणि जे नवीन आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास करून आहे बरं का. तर म्हटलं चला आपण अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित शूट करूयात. तर 1 वाटी डाळ आणि इथे तांदूळ, तुम्हाला जेवढा भात पाहिजे तेवढा, अर्ध्या वाटीचा असेल हवा तर तेवढा, 1 वाटीचा हवा असेल तर तेवढा तुम्ही भात लावा. पहिले तर असं स्वच्छ डाळ तांदूळ व्यवस्थित असं धुवून घ्यायचं 2 पाण्याने आणि कुकरमध्ये पाणी टाकायचं. आणि कुकरमध्ये पाणी टाकल्याच्या नंतर एक लिंबाची फोड टाकायची किंवा एखादा चिंचेचा आपल्या वाळलेले चिंच जे आपण साठवून ठेवतो ना त्याचा एखादा तुकडा टाकायचा, जेणेकरून आपलं कुकर ना स्वच्छ राहतं आणि खराब होत नाही, जास्त घासायला वगैरे आपल्याला त्रास होत नाही आणि काळं होत नाही म्हणून. तर ॲल्युमिनियमचं कुकर खूप काळं होतं बरं का. माझ्याकडे हे स्टीलचं कुकर आहे. तर तुम्ही कुठलेही कुकर असले तर ना त्यामध्ये लिंबाची फोड आवर्जून टाका. तर बघा इथे छान असं माझे स्वच्छ डाळ तांदूळ धुवून झालेलं आहे आणि डाळीमध्ये ना भरपूर पाणी टाकायचं, कारण आपल्याला कट पाहिजे असतो ना आमटीसाठी. तर आम्ही येळवण्याची आमटी म्हणतो, तुम्ही कटाची म्हणत असाल कदाचित. तर कोणी कटाची कोणी येळवण्याची अशी आमटी म्हणतात. तर तांदळामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि हाताने छान असं हलवून घेतलं आणि मग एकावर एक आपले कुकरमध्ये डब्बे ठेवून दिले आणि तांदळावरती वरच्या साईडला, डाळ खालच्या साईडला ठेवायची म्हणजे डाळीला जास्त वेळ लागतो ना शिजायला म्हणून. आणि वरती तांदळाचा डब्बा ठेवला आणि छान असं आपलं झाकणवरती ठेवून मी कुकरचं झाकण बंद करून ठेवलेलं आहे. आणि 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आणि स्लो गॅसवरती थोडा वेळ ठेवायचा आणि मग बंद करायचं. तुमच्या कुकरला कमी शिट्ट्यामध्ये होत असेल तर तसं करा आणि जास्त शिट्ट्या लागत असतील तर तुम्ही त्याप्रमाणे शिट्ट्या करून घ्या. त्यानंतर बघा मी म्हटलं चला आता कुकर होईपर्यंत ना आपण हळदीचं लेपन करून घेऊयात, बाहेरची रांगोळी काढायची. तर गुरुवार आहे आणि हळदीचं लेपन तर होणारच ना. तर गुरुवार अमावस्या पौर्णिमा असं आपलं हळदीचं लेपन असतं. मग छान असं बाहेरच्या हळदीचं लेपन केलं, उंबऱ्याची पूजा आणि रांगोळी करायची होती. मग मस्त असं बघा इथे कुकर होईपर्यंत मी छान अशी रांगोळी काढली. रोज तर मी पट्टी रांगोळी काढत असते, पण आज आपलं उद्यापन आहे म्हणून मग इथे छोटीशी साईडला एक रांगोळी पण काढलेली आहे, तुम्हाला मी दाखवतेच पुढे. तर छान अशी आपल्या उंबऱ्याची पण पूजा करून घेतली आणि वाटत होतं सकाळी दुसरी साडी म्हणजे काठापदराची वगैरे घालावं, पण स्वयंपाकाची एवढी घाई असते ना तर ते साडी आवरायची काठपदराची वगैरे आणि आपल्यालाच सगळं कामं करायचे असतात ना, स्वयंपाक कपडे भांडे धुणी सर्वच. तर माझे कपडे वगैरे सकाळीच होऊन जातात. म्हणजे आंघोळ करत असताना मी ना अगोदर कपडे धुवून घेते, नंतर आंघोळ करून घेते, पाणी असतं ना सकाळी सकाळी म्हणून. तर माझे कपडे झालेलेच होते, पण दिवसभर खूप कामं असतात. फरशी पुसणं असेल म्हणा, भांडे असं ओटा, सगळी कामं आपल्याला करायची असतात ना, कारण कुठल्याही कामाला माझ्याकडे बाई किंवा मशीन कपड्याला काहीच नाही आहे. त्यामुळे मग छान असं बघा तिकडची कामं आवरली, बाहेरची पूजा वगैरे झाली. तर इकडे तुळशीची पूजा करून घेतली छान असं मी. आणि त्यानंतर आपल्या सूर्योदयाचं मस्त दर्शन होतं रोजच मला. तोपर्यंत बघा इकडे माझं कुकर झालेलं होतं आणि थंड पण झालेलं होतं. तर आता ना मी कुकरमधले जे डबे आहेत आपले डाळ भाताचे ते काढून घेत होते. तर तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता का शेवटच्या गुरुवारी, नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का. तर मी तर असं पुरणपोळीचाच बेत केला होता. म्हणजे कसं आपण पहिले कुठल्या तरी गुरुवारी, पहिल्या दुसऱ्या असं कुठल्या गुरुवारी आपण करायचं ठरवलं ना, ते नाही जमलं तर मग शेवटच्या गुरुवारी तर नक्कीच मी पुरणपोळीचा, पण एखाद्या गुरुवारी का असेना मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवते. आपण गोड थोडंसं तर बनवतोच, पण पुरणपोळीचा नैवेद्य कसा ताट भरून पूर्ण, आणि ज्या दिवशी आपण ठरवणार असतो ना सुवासिनी घालायची किंवा देवीला पूर्ण स्वयंपाक पुरणाचा असं त्या दिवशी करायचं. तर इथे मी ना आपल्या कुकरमधले डबे काढून घेतले आणि इथं बघा मी कढईमध्ये पाणी ठेवलं आहे गरम होण्यासाठी. कशासाठी, तर आपल्याला ह्याच्यामध्ये ना पाणी जास्त निघालं नाही कटामध्ये. तर मी त्या पातेल्यात थोडीशी जी खालची जास्त शिजलेली डाळ आहे ती घेतली आणि थोडंसं त्याच्यामध्ये गरम पाणी करून टाकलं आणि ते थोडंसं शिजल्याच्या नंतर बघा असं करून आपल्या पातेल्याला ना
असं ताट लावायचं आणि पूर्ण पाणी पुरणामधलं ना पूर्ण काढून घ्यायचं बरं का. थोडंही पुरणामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही. त्यामध्ये पाणी असलं ना आपलं पुरण पातळ होण्याची शक्यता असते. म्हणून थोडीशी डाळ पडत आहे, पण आपल्या आमटीमध्ये ना ही डाळ पण खूप छान लागते बरं का. थोडीशी डाळ असलेली आमटी खूप तुम्ही खाऊन बघा नक्की, तर छान लागते. त्यानंतर मी इथे ना आपलं हे बघा पुरण आता वरती शिजायला ठेवलं आहे आणि हा कट काढला, थोडासाच काढला आहे आज, कारण मी 2 दिवस पुरेल अशी आमटी बनवत असते. मला खूप आवडते, आम्हाला सर्वांनाच. पण आज थोडीशीच बनवते कारण दुसऱ्या दिवशी वेळामुषा आहे ना, म्हणून. तर वेळामुषाचा वेगळा स्वयंपाक असतो, म्हणून आज जेमतेम स्वयंपाक बनायचं ठरवलं होतं. तर इथं बघा तुम्ही पाहू शकता आता त्या डाळीमधलं ना पूर्ण पाणी आटलं होतं. एक थोडंसंही पाणी इथं शिल्लक नव्हतं. आणि मग मी यामध्ये टाकले आहे गूळ पावडर. माझ्याकडे ना गूळ पावडर होती. तुमच्याकडे गूळ असेल ना तर तो गूळ बारीक करा आणि तो टाका. साखरेची आवडत असेल तर साखर टाका. तर मी आज ठरवलं होतं की गुळाच्याच पुरणपोळ्या बनवायच्या. तर इथे ना जेवढी डाळ घेतली होती ना, ज्या भांड्याने मोजून तुम्ही, एक ग्लास असेल, वाटी असेल, त्याप्रमाणे ना तुम्ही जेवढी डाळ अगोदर मोजून घेतली आहे त्याच प्रमाणात आपण इथे साखर किंवा गूळ वापरणार आहोत. तर मी इथे ना त्या वाटीने 1 वाटी डाळ घेतली होती, तर 1 वाटी बरोबर मी इथे गूळ घेतलेला आहे. आणि तिकडे ना माझं पुरण शिजत आहे तोपर्यंत इकडे कटाच्या आमटीची मी तयारी करत आहे, तुम्ही पाहू शकता. तर हा कट ना मी इथे कोथिंबीरचं मीठ टाकून घेतलं त्यामध्ये. आणि हे बघा इथं कोथिंबीर, लसूण आणि कढीपत्ता हे सर्व मी साहित्य काढून घेतलं आहे. आता ना माझा मिक्सरचा थोडासा प्रॉब्लेम होता, म्हणून ना मी इथे काय केलं आहे, छोटासा आपला खल्लू आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं मी इथं लसूण टाकला आणि ठेसून घेतला. आणि त्यानंतर ना आता हे खोबरं जास्त याच्यात व्यवस्थित वाटणार नाही ना, म्हणून मी इथं माझ्याकडं का होतं ते म्हणजे खोबऱ्याचा किस होता, तर तो इथं मी वापरत आहे. तर आपल्या खोबऱ्याचं जे असतं ना त्याची छान आमटी होते बरं का. एकदम चिकटपणा येतो. खोबऱ्याचे किस ना एकदम असा कोरडा असतो. पण आता ठीक आहे म्हटलं, हे याच्यात वाटणार नाही म्हणून. तर पुरण माझं छान शिजलं होतं, आता तुम्हाला मी दाखवलं आहे. आणि ते मी साईडला काढून घेतलं बरं का. आता इथं मी आमटीची तयारी करत आहे. ते आपलं वाटणही वाटून झालेलं आहे आमटीचं. मी अशी साध्या वाटणाचीच भाजी करते बरं का, म्हणजे कांदा, टोमॅटो तसं वाटण करून घेत नाही मी. असं साधं सिंपल लसूण, थोडंसं अद्रक आणि आपलं खोबरं आणि कोथिंबीर हे छान असं वाटून घ्यायचं आणि त्याचीच मी आमटी बनवते. तर पहिले तर मी कढईमध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी टाकले आणि बघा हे जे वाटून घेतलं होतं ना ते वाटण टाकलं आणि कढीपत्ता टाकला. बघा इथे ना खोबऱ्याचा किस असल्यामुळं ना कोरडे पडतं बरं का. आपला जो खोबरा असतं ना, आपण जे खोबऱ्याचं वाटून घेतो ना, तर तो चिकटपणा येतो, त्याच्यामध्ये आपल्या तेलाचा अंश असतो. तर इथे कोरडं खूप पडलेलं आहे. तर ठीक आहे म्हटलं, आता आपल्याला जास्त तेल पण इथे यूज करायचं नाही. तर जेवढं आहे तेवढंच मी टाकलेलं आहे, तेवढंच बस असं म्हणून मग इथं मी काळा मसाला टाकलेला आहे 2 चमचे. ह्या चमच्याने 2 चमचे. तुम्हाला जेवढं तिखट जास्त तुमचं तिखट कसं आहे त्याप्रमाणे तुम्ही टाका. तर अशा पद्धतीने इथे ना आपली कटाची आमटी बनत आहे. तर हे छान असं शिजल्यानंतर म्हणजे तेलामध्ये असं पाणी तेल सुटत होतं. तर त्यानंतर बघा इथे ना मी हे कट आपला टाकून घेत आहे. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता थोडी थोडी डाळ पण आहे, पण खायला ना खूप छान लागते. एकदम अशी मध्ये डाळ येते आणि छान लागते. तर अशा पद्धतीने आपली कटाची आमटी इथं तयार आहे. तर अशीच तुम्ही ही बनवा आणि तुम्हाला जर वाटण टाकून आवडत असेल तर तशीही तुम्ही बनवू शकता. पण मला तर अशी साधी सिंपलच आवडते. त्यानंतर बघा इथे ना थोडंसं शिजू द्यायचं आपला कटाची आमटी आणि शिजल्यानंतर छान अशी बारीक गॅसवर शिजू द्यायची बरं का, म्हणजे छान होते. नाहीतर मोठा गॅस तुम्ही करून जर आमटी शिजवत असाल ना तर खूप जास्त उकळी गेली ना तर त्याचा कट असतो ना तो कट नाहीसा होतो, म्हणजे आमटी आपली अशी पांढरी पांढरी दिसायला लागते. म्हणून इथे ना एकदम अशी स्लो गॅसवरती आमटी शिजू द्यायची. आणि त्यानंतर हे बघा इथं असा कट छान आलेला आहे आपल्या आमटीला. त्यानंतर वरतून मी कोथिंबीर टाकून घेतली. आणि आता ना इकडे मी काय करत आहे बघा, इकडे ना मुलीला द्यायचं होतं मला पुरण वाटायला, तर मी तिला बोलवत होते, कारण सकाळीच उद्यापनाची तयारी आपली पुरणाच्या स्वयंपाकाची घाई खूप चाललेली होती ना, म्हणून ती घरी होती, म्हणून तिच्याकडून थोडीशी हेल्प घ्यायचं ठरवलं होतं. तर इथे ना मी आता भज्याचं पीठ भिजवत आहे. अगोदर तर मी बेसन पीठ घेतलं आणि थोडंसं हातानेच ओवा क्रश करून टाकला, कांदा टाकला. आमच्याकडे कांदा चालतो बरं का, तर कांदा लसूण आम्ही वापरतो. तर तुमच्याकडे नसेल चालत तर बिगर कांद्या लसणाचं तुम्ही बनवू शकता. मी तिथं ना इथे ती पुरण वाटत होती. तर बघा ती चाळणीच्या सहाय्यानं असं छान असं पुरण वाटत होती. आणि मी इकडे ना पीठ मळून ठेवलं आणि नंतर मग इथे भज्याचं पीठ भिजवताना तुम्ही पाहिलंच आहे. लाल तिखट टाकलं, तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता. कोथिंबीर, कांदा सर्वच टाकलं आणि आपलं छान असं भज्याचं पीठ भिजवून ठेवलं. आणि इकडे ना तळण्यासाठी कुरडे, पापड, आपले जे बॉबी असतील म्हणा काय असेल ते घेतलं. ते सर्व घेतलं थोडंसं आणि तेल टाकलं कढईमध्ये. छान असं तेल गरम झालं ना तर इथे ना मी इथे पहिले कुरडी तळून घेते.
तर तुम्हाला थोडंसं कोमट तेल असताना ना अगोदर पापड तळायचे असतील तर तुम्ही कोमट तेलात पापड तळून घेऊ शकता उडदाचे वगैरे, कारण पापडाला जास्त हाय फ्लेम चालत नाही. मी ना पहिले तर इथे ना असं अगोदर कुरडी तळून घेते आणि कुरडी तळून घेतल्याच्या नंतर ना परत मग बाकीचे पापड वगैरे मी तळून घेते. तर उडदाचे पापड ना एकदम शांत आणि मंद गॅस शक्यतो ना जास्त तेल तापलेलं असले ना तर गरम असले ना तर तुम्ही बंद केला तरी चालतो गॅस. जेवढे तुम्हाला पापड काढायचे मंद गॅसवरती किंवा एकदम शांत तेलामध्ये काढायचे. जास्त कडकडीत तेल नको आहे, उडदाचे पापड करपून जातील. म्हणून जे नवीन आहेत ना त्यांच्यासाठी ह्या खास टिप्स आहेत बरं का. तर इथे ना भजे करण्यासाठी ना एकदम आपलं तेल कडकडीत होऊ द्यायचं आणि त्यानंतर ना असं मीडियम गॅसवरती परत भजे तळायचे, म्हणजे आतूनही आपले भजे व्यवस्थित तळले जातात आणि छान फुलतात. मग अशाच पद्धतीने एकामागून एक असं आपले भजे पण तयार व्हायला सुरू होते, तळून घेत होते. तर इथे ना एका हातानेच काय आपला मोबाईल पकडायचा, कॅमेरामॅन हे आपणच असतं ना, त्यामुळे मग थोडीशी इकडे तिकडं होतं. तर अशा पद्धतीने आपल्या एकामागून एक असे भजे पण तळायला चालू होते. आता ना हे भजे झाल्याच्या नंतर मी इथे करून देणार होते ते नैवेद्य. मग नैवेद्याचं ताट भरून ना पोरींना दाखवायला सांगत होते, देवाला नैवेद्य ठेवणं, तुळशीला वगैरे हे सर्व. तर हे आणि अहोंची घाई चालली होती ते म्हणजे जेवणाची. आणि तेवढ्यात ना इकडे मी बघा ते भजे करून ठेवल्याच्या नंतर नैवेद्य केला आणि इकडे पूजा मांडली. आणि पूजा मांडत ना इकडे तिकडे बघत ना सर्वच आपल्याला करायचं असतं. तर अशी मी पूजा मांडून घेतलेली आहे. कशी वाटत आहे नक्की सांगा बरं का. तर अशी छान सामानही मला आणायचं होतं. मी मध्येच जाऊन थोडा वेळ स्वयंपाकाला ब्रेक दिला आणि बाहेर गेले आणि पूजेचं सर्व साहित्य घेऊन आले बरं का. मी आल्यानंतर मग रांगोळी काढली, पूजा मांडून घेतली आणि मग अशा समया वगैरे लावून ठेवल्या. आणि नंतर मी इथे ना पोळ्या करायच्या होत्या ना, तर अगोदर मी इथे हे सर्व करून घेतलं आणि मग म्हटलं चला आता आपली पूजा मांडून झालेली आहे. मग अहोंना 2-3 चपात्या लाटून दिल्या, नैवेद्य लाटून दिले पोरींना आणि पोरींना नैवेद्याचं ताट भरायला सांगितलं, देवाला नैवेद्य दाखवायला सांगितला. आणि त्यानंतर मी 2 पोळ्या करून घेतल्या नैवेद्यासाठी, अहोंसाठी. आणि त्यानंतर बघा इथं उद्यापनाची तयारीही केली, पूजा करून घेतली, अहोंना जेवायला पहिलं दिलं. नंतर मी इथं माझी जी कहाणी वाचायची होती ना ती कहाणी वाचून घेतली, आरती वगैरे सर्व केलं, नैवेद्याचं ताट ठेवलं, सर्व छान आपलं उरकून घेतलं. आणि बघा इथे नैवेद्य झाला, आरती पूजा सर्व झाल्याच्या नंतर मी 2-3 पोळ्या बनवून घेतल्या आणि बाकीच्या पोळ्या बनवून घेतल्या. ह्या गुळाच्या पोळ्या असल्यामुळे ना ह्या अशा काळ्या दिसत आहेत बरं का. हा ओरिजिनल गुळ आहे, आमच्याकडे गावाकडे असा ओरिजिनल हे गुळपेटीचं आहे तिथं कारखाना, त्याच्यामुळे मिळतो. त्यानंतर माझ्या उद्यापनाचं सर्व मी सुवासिनींना बोलवून केलं, पण त्या कम्फर्टेबल नव्हत्या म्हणून त्यांना काही ते व्हिडिओमध्ये घेतलं नाही. नंतर एवढा ओट्याचा राडा पडलेला होता, हे आवरायचं होतं. त्रास होता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की.